हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आणि त्या उमेदवारीनंतर आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष केला आणि त्यानंतर आपल्यासोबत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर आहेत। दादा, काय जल्लोष केला, कसा जल्लोष? आज या ठिकाणी महायुतीची उमेदवारी ही फायनल झालेली आहे। सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांना पुन्हा 2024ला आम्हाला खासदार करायचं आहे। त्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा या सर्व पक्षांनी गांधी चौकामध्ये जाऊन हा जल्लोष साजरा केलेला आहे। हा जल्लोष येणाऱ्या 4 तारखेला या हिंगोली लोकसभेवरती शिवसेनेचा, माझ्या छत्रपती शिवरायाचा, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा करकरीत भगवा या ठिकाणी आम्हाला फडकवायचा आहे, आबाद ठेवायचा आहे। यासाठी ही जय्यत तयारी चालू आहे। कालपर्यंत भाजप या जागेसाठी आग्रही होतं, त्यांचं शिष्टमंडळ काल देखील मुंबईत होतं, कसं राहणार आहे आता सगळं? तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष असतील, आमदार असतील, त्यांचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी काल ज्या दुपारी उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व नेत्यांनी, सर्व पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी सर्वांनी मला फोन केले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या। पक्षाकडे तिकीट मागण्याचा एक विषय असतो आणि आता तो मला वाटते की संपलेला आहे। उमेदवारी जाहीर झालेली आहे, कुणालाही वाटते की आम्हाला तिकीट भेटावं। आमच्या पक्षामध्ये जर शिवसेनेमध्ये मी सुद्धा उमेदवारी मागत होतो, बाबूरावजी कदम सुद्धा उमेदवारी मागत होते, हे सर्वांनाच इच्छा असते, पण उमेदवार हा पक्षश्रेष्ठी ठरवत असते। त्या पद्धतीने हा उमेदवार जाहीर झालेला आहे। थोडंसं हेमंत पाटलांना संघर्ष करावा लागला असं वाटतं? अजिबात नाही, कारण की खासदारच ते होते, त्याच्यामुळं संघर्ष करण्याचा काही विषयच नव्हता। हे बाहेर तुम्हाला सांगतो की याला तिकीट भेटणार आहे, त्याला तिकीट भेटणार आहे, हे तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये हे असतं, पण त्यांच्या कुठल्याही प्रकारचा संघर्ष वगैरे काही नाही। शिवसेनेची जागा आहे, शिवसेना लढवणार। महायुतीचे सर्व आज फटाके फोडताना तुम्हाला सांगतो की सर्व युतीचे त्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते। आताच्या घडीला शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होईल असं वाटतं? मला वाटते की आपण चुकीचं बोलताय। आपण जे शब्द बोलले ते मला वाटते की आपण मागं घ्यावेत। शिवसेना वर्सेस शिवसेना नाही, शिवसेना वर्सेस काँग्रेस ही लढाई आपल्याला आताही या हिंगोली लोकसभेमध्ये दिसणार आहे। ते उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत, शिवसेना नाहीच। अहो, कोर्टाचा निर्णय काय, अध्यक्षाचा निर्णय काय, शिवसेनेचे सिम्बॉल आमच्याकडं, शिवसेनेचा धनुष्यबाण आमच्याकडं, आणि त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचं काहीच नाही। तुम्ही म्हणता की शिवसेना वर्सेस शिवसेना, आम्ही शिवसेना वर्सेस शिवसेना नाही, शिवसेना वर्सेस काँग्रेस अशी लढाई या ठिकाणी आहे। अमित शहा यांनी खासदार हेमंत पाटील यांचा शब्द पाळलाय का? तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख नेते आहेत, मग नरेंद्रभाई मोदी असतील, अमित शहा असतील किंवा त्यांचे अध्यक्ष असतील, हे माणसं तुम्हाला सांगतो की शब्दाला जागणारी माणसं आहेत, कारण की त्यांनी त्यावेळेस त्यांना शब्द दिलता आणि त्या शब्दाला जागण्याचं काम मला वाटते की अमित शहा साहेबांनी हे केलेलं आहे। शेवटचा प्रश्न करतो, उद्धव ठाकरे म्हणतात की अमित शहा शब्द पाळत नाही, हे अगोदर ते म्हणलेले आहेत, पण आता तुम्हाला प्रचिती आली? नाही, मला तरी असं वाटतंय, आता त्यांचे काय शब्द होते काय नाही हे आम्हाला माहीत नाहीत, पण आम्हाला ज्यावेळेस शब्द दिलते त्यावेळेस अमित शहा साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जे खासदार आहेत, तुम्ही जे आमदार आहेत, यांना तीच जागा भेटणार आहे आणि मला वाटते की या ठिकाणी ही जागा आम्हाला दिलेली आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे लोक शब्दाला जागणारे आहेत। प्रचार कसा असणार आहे? सगळं स्टार प्रचारक कोण असणार आहे? स्टार प्रचारक कोण? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, गुलाबरावजी पाटील असतील, अनेक नेते, आमच्या गायकवाड ताई असतील, त्याच्यानंतर आमचे श्रीकांत शिंदेसाहेब असतील, सर्व नेते या ठिकाणी या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना इथून कसे आपल्याला 45 पार, देशाने नारा लावला हिंदुस्थानी की 400 पार, तर 400 पारचा 401वा उमेदवार हा हेमंत पाटील या ठिकाणी राहणार आहे। काय सांगाल, 4 तारखेला आज जसा जल्लोष गेला तसा 4 तारखेला जल्लोष होणार? मी जसं सांगितलं होतं की खासदार हेमंतभाऊ पाटील यांना उमेदवारी भेटणार आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला आजही सांगतो की 4 तारखेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रासपा, रिपाई या महायुतीचा उमेदवार सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांचा ध्वज घेऊन या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये जे जयकार करत, जल्लोष करत या ठिकाणी आम्ही दिल्लीवरती पोहोचणार आहोत। शेवटचा प्रश्न करतो दादा, एक संपर्क प्रमुख म्हणाले की आमदार बांगरांचं 20 स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नाव आहे।
पक्षाने जी माझ्यावरती जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे. पण स्टारक प्रचार आहे असं तुम्हाला सांगतो की पक्षाने आनंदराव जाधव साहेबांचं माझ्यावरती प्रेम आहे त्याच्यामुळे ते म्हणले असतील. पण तुम्हाला सांगतो जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल ती जबाबदारी मी पेलायला तयार आहे. निश्चितच हे होते आमदार संतोष बांगर. समोरील उमेदवार शिवसेनेचा नसून तो उमेदवार काँग्रेसचा आहे असं म्हणत त्यांनी जे आहे ते शिवसेनेच्या उमेदवारावर टीका केलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.